Good morning student. In last lecture we learn about the product design and requirement of good design. In today's lecture we learn about the factor influencing the design of the product. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टच्या डिझाईनवरती कोणकोणते फॅक्टर त्या ठिकाणी इन्फ्लुएन्स करतात, कोणकोणते फॅक्टर त्या ठिकाणी अफेक्ट करतात ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर ते कोणकोणते फॅक्टर आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज टाइप्स अँड क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल यूज टू प्रोड्यूस द प्रोडक्ट. म्हणजे त्या ठिकाणी आपण एखादं प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीच्या ठिकाणी कोणत्या टाईपचं रॉ मटेरियल यूज करणार आहोत किंवा कोणत्या क्वालिटीच्या ठिकाणी रॉ मटेरियल यूज करणार आहोत त्याच्यावरून त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईनवरती इफेक्ट झालेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज कॉस्ट ऑफ प्राईस रेशिओ. म्हणजेच त्या ठिकाणी प्रोडक्टच्या प्राईसचा रेशिओ काय असणार आहे, त्याचबरोबर रॉ मटेरियलच्या प्राईसचा रेशिओ काय असणार आहे त्यावरती देखील आपल्याला प्रोडक्ट डिझाईन ही डिपेंड असलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट इज पॉलिसी ऑफ क्वालिटी स्टँडर्ड. म्हणजे आपल्या प्रोडक्टची क्वालिटी कशा पद्धतीने असणार आहे, त्या क्वालिटीचा स्टँडर्ड किती असणार आहे त्यावरून देखील आपल्याला प्रोडक्टची डिझाईन डिसाईड करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज अवेलेबिलिटी ऑफ प्लांट अँड मशिनरी. म्हणजेच आपल्याला प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीची प्लांट अँड मशिनरी त्याकडे अवेलेबल असणार आहे त्यानुसार देखील आपल्या ठिकाणी प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज इम्पॅक्ट ऑफ अपकमिंग प्रोडक्ट ऑन द एक्झिस्टिंग प्रोडक्ट ऑफ द कंपनी. म्हणजेच त्या ठिकाणी आपण नवीन जे काही प्रोडक्ट त्या ठिकाणी डेव्हलप करणार आहोत त्याच्या माध्यमातून एक्झिस्टिंग प्रोडक्टवरती कंपनीच्या कशा पद्धतीने इम्पॅक्ट होणार आहे हा फॅक्टर देखील विचारात घेऊन त्या ठिकाणी आपलं प्रोडक्ट डिझाईन करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज रेप्युटेशन अँड गुडविल ऑफ द कंपनी. म्हणजेच कंपनीचं रेप्युटेशन काय आहे मार्केटमध्ये गुडविल किती आहे हा देखील विचारात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टचं डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. याबरोबर आपल्याला इतरही काही फॅक्टर या ठिकाणी आपल्याला दिले जे आपल्या ठिकाणी प्रोडक्ट डिझाईनवरती अफेक्ट करताना किंवा इन्फ्लुएन्स करताना दिसून येतात. तर ते कोणते फॅक्टर आहेत ते देखील आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज रिक्वायरमेंट ऑफ द टार्गेट कस्टमर्स. The product designer must study and consider the requirement of their target customer. The design product must satisfy the customer in terms of its feature like quality, performance, reliability and durability, etc. The product must create a confidence in the minds of customer so that they become loyal to it. This will lead to the increase in sales and thereby the profit and market share. म्हणजे ज्याकडे फर्स्ट आपल्याला फॅक्टर दिले तो म्हणजेच रिक्वायरमेंट ऑफ द टार्गेट कस्टमर्स. म्हणजे त्याकडे आपल्याला प्रोडक्ट डिझाईन करत असताना प्रोडक्ट डिझायनरने त्याकडे आपल्या जो कोणी टार्गेट कस्टमर असेल त्या टार्गेट कस्टमरची जी काही रिक्वायरमेंट आहेत त्याचं स्टडी करणं त्या कन्सिडर करणं गरजेचं असतं आणि त्यानुसारच त्याकडे प्रोडक्ट डिझाईन करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपण जे काही प्रोडक्ट त्याकडे डिझाईन करणार आहोत त्याच्या माध्यमातून त्याकडे कस्टमर हा सॅटिस्फाईड झाला पाहिजे. मग त्याकडे वेगवेगळे फीचर्स त्याकडे आपल्याला दिले आहेत. मग त्याकडे प्रोडक्टची क्वालिटी असेल, त्याचा परफॉर्मन्स असेल, त्याचबरोबर त्याची रिलायबिलिटी असेल, ड्युरेबिलिटी असेल, या सर्व गोष्टींच्या माध्यमातून कस्टमर हा त्याकडे सॅटिस्फाईड झाला पाहिजे. अशा पद्धतीच्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर प्रोडक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी कस्टमरच्या माइंडमध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण झाला पाहिजे ज्याच्या माध्यमातून कस्टमर हा आपल्या प्रोडक्टबरोबर त्या ठिकाणी लॉयल राहू शकतील. अशा पद्धतीचं डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. जर आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीचं योग्यरित्या प्रोडक्ट डिझाईन तयार केलं किंवा प्रोडक्ट जर त्या ठिकाणी तयार केलं तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टचा सेल त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी वाढलेला दिसून येतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रॉफिट त्याचबरोबर आपल्या मार्केट शेअर देखील त्या ठिकाणी वाढलेला दिसून येतो. त्यामुळे आपल्याला प्रोडक्ट डिझाईन करत असताना आपल्या टार्गेट कस्टमरचे जे काही रिक्वायरमेंट आहेत त्या लक्षात घेऊन त्यानुसारच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन करणं गरजेचं असतं. तरच आपलं प्रोडक्ट हे मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकतं. नेक्स्ट इज अवेलेबिलिटी ऑफ प्रोडक्शन फॅसिलिटीज. The product designer must check that the production department has got all the necessary facilities to produce the product. Simple product design required minimum production facilities. This will not only make the job of production department easy but also minimize the cost of production. The equipment used in the production process must give a comfort and convenience to the employee on the shop floor. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच अवेलेबिलिटी ऑफ प्रोडक्शन फॅसिलिटीज. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की प्रोडक्ट डिझाईन करत असताना प्रोडक्ट डिझायनरने आपल्या प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये कोणकोणत्या प्रोडक्शन फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्याचा विचार करूनच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन करणं गरजेचं असतं. जर आपण त्या ठिकाणी सिंपल प्रोडक्शन डिझाईन तयार केलं तर आपल्याला कमीत कमी त्या ठिकाणी प्रोडक्शन फॅसिलिटीज लागलेल्या दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून प्रोडक्शन डिपार्टमेंटचा जॉब आहे तो देखील आपल्याला इझी झालेला दिसून येतो. त्याचबरोबर आपली प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती देखील आपल्याला मिनिमाइज करायला मदत झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला प्रोडक्शन तयार करण्यासाठी जी काय आपण वेगवेगळ्या प्रकारची इक्विपमेंट यूज करणार आहोत ती यूज करताना एम्प्लॉईजला देखील अगदी कम्फर्टनेस असेल त्याचबरोबर कन्व्हिनियन्स त्या ठिकाणी आपल्याला शॉप फ्लोअरला झालेलं दिसून येतं. त्यामुळे त्याकडे प्रोडक्ट डिझायनरने त्याकडे प्रोडक्ट डिझाईन तयार करत असताना किंवा प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार करत असताना आपल्याकडे प्रोडक्शन डिपार्टमेंटला कोणकोणत्या प्रोडक्शन फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्या विचारात घेऊनच त्याकडे आपल्याला प्रोडक्ट डिझाईन करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज कॉस्ट प्राईस रेशो. Cost is one of the main factor which influence the design of the product.
Usually, the product designer is informed about the maximum cost of the product per unit. He has to design a product within this cost. As such, he has to freedom to over-design a product. The product designer is also guided by the cost of the competitor product. It may happen then the designer first design the product and then final price of the product is decided. In this case, the designer gets a freedom to design a product. However, he must never over design a product. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच कॉस्ट प्राइस रेशिओ. म्हणजेच काय तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला प्रोडक्ट डिझाईन करत असताना सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर येतो तो म्हणजेच कॉस्ट. म्हणजेच त्या ठिकाणी प्रोडक्टची कॉस्ट किती असणार आहे त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. म्हणजे ज्यावेळेला एखादा प्रोडक्ट डिझायनर हा ठिकाणी प्रोडक्ट डिझाईन करत असतो त्यावेळेला त्या प्रोडक्टची पर युनिट कॉस्ट किती असणार आहे त्याची मॅक्झिमम कॉस्ट कितीपर्यंत असू शकते याचं इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईनला दिलेली दिसून येते. आणि त्या प्रोडक्ट डिझायनरला त्या कॉस्टमध्येच त्या ठिकाणी प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी कॉम्पिटिटरची जी काही प्रोडक्ट प्राईज आहे किंवा प्रोडक्टची जी काही कॉस्ट आहे ती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते आणि त्यानुसारच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. काही वेळेला त्या ठिकाणी प्रोडक्ट डिझायनरला त्या ठिकाणी ओव्हर डिझाईनचं प्रोडक्टचं ओव्हर डिझाईन करण्याचं फ्रीडम देखील आपल्याला दिलेलं दिसून येतं. परंतु जर समजा आपण त्या ठिकाणी फर्स्ट त्या ठिकाणी प्रोडक्ट डिझाईन तयार केलं आणि त्याच्यानंतर त्या प्रोडक्टची फायनल प्राईज जी आहे ती डिसाईड केली तर या केसमध्ये प्रोडक्ट डिझायनर हा कधीच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन आपल्याला तयार करताना दिसून येत नाही. कारण त्याला फ्रीडम असल्यामुळे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इनोव्हेशन करता येईल त्याच्यामध्ये काय काय चेंज करता येईल याच्याकडे आपल्याला प्रोडक्ट डिझायनर हा जास्तीत जास्त फोकस करताना दिसून येतो. त्यामुळे त्याचं फायनल प्रोडक्ट डिझाईन हे आपल्याला नेहमी तयार होण्यामध्ये जास्त वेळ आपल्याला ठिकाणी गेलेला दिसून येतो. त्यामुळे त्या ठिकाणी प्रोडक्ट डिझाईन करत असताना आपल्याला कॉस्ट प्राईस रेशो हा देणं गरजेचं असतं आणि त्याच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी आपल्याला त्या कॉस्टमध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. Next is break-even analysis. Break-even analysis helps to understand the relationship between the fixed cost, variable cost, and profit. Market research should be conducted to forecast the sales accurately before the development of the new product design. Also, value engineering techniques considerably help to reduce the variables as well as the fixed cost. म्हणजे ज्याकडे नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच ब्रेक इव्हन ॲनालिसिस. तर ब्रेक इव्हन ॲनालिसिसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट आणि प्रॉफिट यांच्यामधलं रिलेशनशिप अंडरस्टँड करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर मार्केट रिसर्च कंडक्ट करून त्या ठिकाणी आपल्याला ॲक्युरेट फोरकास्ट जे आहे त्या ठिकाणी तयार केलं जातं आणि त्याच्यानुसारच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन तयार केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यू इमर्जिंग टेक्निक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट ही रिड्यूस करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने ब्रेक इव्हन ॲनालिसिस करून देखील त्या ठिकाणी आपल्याला त्याचं ॲनालिसिसवरून देखील आपल्याला प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज रॉ मटेरियल टू बी यूज. द टाइप्स अँड क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल टू बी यूज ग्रेटली इन्फ्लुएन्स द डिझाईन अँड द मेकिंग ऑफ द प्रोडक्ट. द डिझायनर must have a adequate knowledge about the latest material which are required in the manufacturing process. He may also find out what material are used by the competitor for their product. त्याच्याकडे नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच रॉ मटेरियल टू बी यूज. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी आपल्याला रॉ मटेरियलची क्वालिटी कशा पद्धतीने असणार आहे, त्याचा टाईप कोणता असणार आहे, हा देखील त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईनवरती इन्फ्लुएन्स करताना दिसून येतं. त्यामुळे प्रोडक्ट डिझायनरला प्रोडक्ट डिझाईन करत असताना आपण त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये कोणत्या प्रकारचं रॉ मटेरियल यूज करणार आहोत, लेटेस्ट मटेरियल कोणतं आहे त्याचं नॉलेज त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपले कॉम्पिटिटर जे आहेत ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं मटेरियल त्या ठिकाणी यूज करतात, त्याचा टाईप कोणता आहे, त्याची क्वालिटी किती आहे, या सर्व गोष्टी विचारात घेऊनच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज क्वालिटी पॉलिसी. द डिझाईन ऑफ द प्रोडक्ट इज गायडेड बाय द क्वालिटी पॉलिसी which is fixed by the top level management. This policy gives the guideline for the quality standard. It sets the design trend for the future. It also builds a particular quality image of the company product. Some companies prefer to have a prestige image for their product. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच क्वालिटी पॉलिसी. म्हणजेच आपल्याला प्रोडक्ट डिझाईन करत असताना आपल्या कंपनीची जी काही क्वालिटी पॉलिसी आहे त्यानुसारच ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन करणं गरजेचं असतं. आणि ही क्वालिटी पॉलिसी जी आहे ती आपल्याला टॉप लेवल मॅनेजमेंटच्या माध्यमातून फिक्स केलेली आपल्याला दिसून येते. तर या पॉलिसीच्या माध्यमातून आपल्याला प्रोडक्टचा जो काही क्वालिटी स्टँडर्ड आहे त्याच्याबद्दलचे गाईडलाईन हे ठिकाणी आपल्याला क्वालिटी पॉलिसीमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी फ्युचरमध्ये आपल्याला प्रोडक्ट ट्रेंड डिझाईन ट्रेंड कशा पद्धतीने असणार आहे त्याचं देखील आपल्याला एस्टिमेशन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपल्या प्रोडक्टचं फ्युचरमध्ये ट्रेंड कशा पद्धतीने असणार आहे, त्याची डिझाईन ट्रेंड कशा पद्धतीने असणार आहे त्याची इन्फॉर्मेशन ही क्वालिटी पॉलिसीमध्ये आपल्याला असलेली दिसून येते.
त्याचबरोबर त्या ठिकाणी क्वालिटी पॉलिसीच्या माध्यमातून कंपनी ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रोडक्टची जी काही क्वालिटी असेल त्याची पर्टिक्युलर इमेज जी आहे ती कशा पद्धतीने तयार करता येईल, बिल्ड करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. तर काही कंपन्या आपल्याला प्रेस्टीज इमेज आपल्या प्रोडक्टची मार्केटमध्ये कशा पद्धतीने तयार करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. म्हणजे अशी प्रतिष्ठित अशी इमेज कशा पद्धतीने तयार करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. त्यामुळे आपल्याला प्रोडक्ट डिझाईन करत असताना आपल्या कंपनीची क्वालिटी पॉलिसी काय आहे त्याचा विचार करून त्यानुसारच त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी प्रोडक्ट डिझाईन करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज प्लांट अँड मशिनरी. The product design depend on the availability of plant and machinery. The designer must design such product that can be easily manufactured by the machines available in the company. The machines to be used for the production should be of good quality and well maintained to meet the needs of the product designer and the quality standard. नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच प्लांट अँड मशिनरी. म्हणजेच प्रोडक्ट डिझाईन तयार करत असताना आपल्याला ठिकाणी आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या प्लांट अँड मशिनरी अवेलेबल आहेत त्या विचारात घेऊनच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. जेणेकरून आपल्या कंपनीमध्ये अवेलेबल असलेल्या मशिनरीचा यूज करून आपण ते प्रोडक्ट जे आहे ते इझिली आपण त्या ठिकाणी प्रोड्यूस करू शकतो किंवा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आपण करू शकतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला प्लांट अँड मशिनरी कोणते आहे, त्याची कॅपॅसिटी किती आहे, या सर्व गोष्टी विचारात घेऊन त्या ठिकाणी प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपण ज्या काही मशिनरी त्या ठिकाणी यूज करणार आहोत त्या अगदी चांगल्या क्वालिटीच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वेल मेंटेन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपले जे काही प्रोडक्ट डिझायनर आहे त्याच्या जे काही गरजा आहेत व त्याचं क्वालिटी स्टँडर्ड आहे तो मेंटेन करणारे असल्या पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी योग्यरित्या प्रोडक्ट डिझाईन तयार करू शकतो. त्यामुळे आपल्याकडे कोणकोणत्या प्लांट अँड मशिनरी अवेलेबल आहेत, त्याचे कंडिशन कशा पद्धतीने आहे, त्याची क्वालिटी कशा पद्धतीने आहे, या सर्व गोष्टी विचारात घेऊनच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं आहे. Next is process capability. The designer must know well the capability of the machines available in the firm. He should ensure that the products are designed to be satisfy the process capability as well as the design quality. नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच प्रोसेस कॅपॅबिलिटी. म्हणजेच आपल्याला प्रोडक्ट डिझायनरने प्रोडक्ट डिझाईन करण्या अगोदर आपल्याकडे अवेलेबल असणाऱ्या मशीन्सची त्या ठिकाणी कॅपॅबिलिटी किती आहे त्याचा विचार करूनच त्या ठिकाणी प्रोडक्ट डिझाईन करणं गरजेचं असतं. जेणेकरून आपण प्रोडक्ट डिझाईन केल्याच्या नंतर ते प्रोसेस करताना कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही. जी काही प्रोसेस कॅपॅबिलिटी जी आहे ती सॅटिस्फाय करू शकेल. त्याचबरोबर आपल्या प्रोडक्ट डिझाईनची क्वालिटी जी आहे ती डिझाईन क्वालिटी देखील कशा पद्धतीने मेंटेन करता येईल याच्याकडे विचार करूनच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. अशा पद्धतीचे वेगवेगळे फॅक्टर त्याकडे आपल्याला विचारात घेऊन प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज इफेक्ट ऑन अदर प्रोडक्ट. द प्रोडक्ट डिझायनर मस्ट कन्सिडर द इम्पॅक्ट ऑर इफेक्ट ऑफ द प्रोडक्ट डिझाईन ऑन द एक्झिस्टिंग प्रोडक्ट ऑफ अ कंपनी. An upcoming new product may badly affect a sales of existing product. Almost care must be taken to avoid this situation. म्हणजे जर नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिले तो म्हणजेच अफेक्ट ऑन अदर प्रोडक्ट. म्हणजेच तरीकडे आपल्याला प्रोडक्ट डिझाईन करत असताना त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा इफेक्ट आपल्या एक्झिस्टिंग प्रोडक्टवरती काय होणार आहे हे कन्सिडर करून त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आपले जे काही नवीन अपकमिंग प्रोडक्ट असतात त्याचा त्या ठिकाणी आपल्या एक्झिस्टिंग जे काही प्रोडक्ट असतील आपल्या कंपनीचे त्याच्यावरती आपल्याला बॅडली अफेक्ट झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या सिच्युएशन त्या ठिकाणी टाळण्यासाठी आपल्याला आपल्या प्रोडक्ट डिझाईनचा त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्या एक्झिस्टिंग प्रोडक्टवरती इम्पॅक्ट होणार आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी इफेक्ट होणार आहे हे कन्सिडर करूनच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. म्हणजे जर समजा आपल्या कंपनीने जर न्यू प्रोडक्ट डेव्हलप केलं आहे, ते लो क्वालिटीचं प्रोडक्ट त्या ठिकाणी डेव्हलप केलं तर त्याचा इफेक्ट आपल्या एक्झिस्टिंग प्रोडक्टवरती देखील झालेला दिसून येतो. त्याचा सेल्स देखील आपल्याला ठिकाणी डाऊन झालेला दिसून येतो. त्यामुळे त्या ठिकाणी आपण प्रोडक्ट डिझाईन करत असताना आपली एक्झिस्टिंग प्रोडक्टची क्वालिटी काय आहे, त्याची स्टँडर्ड कशा पद्धतीचं आहे ते विचारात घेऊनच त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावरती आपल्या नवीन प्रोडक्टचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट होणार आहे ते विचारात घेऊनच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज रेप्युटेशन ऑफ द कंपनी. द प्रोडक्ट डिझायनर मस्ट कन्सिडर द रेप्युटेशन्स ऑफ द कंपनी इन द मार्केट. Company which have a good name and goodwill in the market will want their new product design to match or keep up their positive image. म्हणजे जर नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिले तो म्हणजेच रेप्युटेशन्स ऑफ द कंपनी. म्हणजेच आपल्याला प्रोडक्ट डिझाईन करत असताना आपल्या कंपनीचं मार्केटमध्ये रेप्युटेशन काय आहे, मार्केटमध्ये आपलं गुडविल किती आहे, आपलं मार्केट शेअर किती आहे, त्याचबरोबर आपल्या कंपनीचं नाव जे आहे ते मार्केटमध्ये कशा पद्धतीने आहे, या सर्व गोष्टी विचारात घेऊनच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन करणं गरजेचं असतं. जेणेकरून आपलं जे काही न्यू प्रोडक्ट आहे
त्याच्या माध्यमातून आपले जे काही मार्केट शेअर आहे की आपलं गुडविल आहे की आपलं जे काही ब्रँड नेम असेल त्याला मॅच होईल. त्याचबरोबर आपली पॉझिटिव्ह इमेज मार्केटमध्ये कशा पद्धतीने तयार करता येईल याच्याकडे फोकस करूनच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी आपल्या कंपनीचं जे काही रेप्युटेशन्स असेल त्याचबरोबर त्याची गुडविल असेल, कंपनी नेम असेल किंवा ब्रँड नेम असेल त्याला साजेसं असं ठिकाणी प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज पॅकेजिंग. गुड पॅकेजिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ द प्रोडक्ट डिझाईन. It not only the protect the product but also increase its sales appeal. In case of consumer goods, packaging is usually as a design activity. म्हणजे जे नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच पॅकेजिंग. म्हणजे आपल्या प्रोडक्टचं पॅकेजिंग आपण कशा पद्धतीने करणार आहोत हा त्याकडे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर त्याकडे आपल्याला प्रोडक्ट डिझाईनमध्ये असलेला दिसून येतो. तर पॅकेजिंगच्या माध्यमातून फक्त त्या ठिकाणी आपलं प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रोटेक्ट होणार नाही, तर त्या ठिकाणी आपला सेल्स कशा पद्धतीने वाढवता येईल, आपले कस्टमर जे आहेत त्यांना जास्तीत जास्त आपल्या प्रोडक्टकडे कशा पद्धतीने अट्रॅक्ट करता येईल याच्याकडे आपल्या पॅकेजिंगच्या माध्यमातून फोकस करणं गरजेचं असतं. म्हणजे जर आपलं गुड्स हे कन्झ्युमर गुड्स असेल तर आपलं पॅकेजिंग जे आहे ते जास्तीत जास्त ॲट्रॅक्टिव्ह कशा पद्धतीने बनवता येईल, आपल्या कन्झ्युमरला आपले प्रोडक्टकडे कशा पद्धतीने जास्तीत जास्त अट्रॅक्ट करता येईल, इझिली आपलं प्रोडक्ट हे पॅकेजिंगच्या माध्यमातून इझिली कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल किंवा त्यांना बघता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने वेगळे फॅक्टर त्या ठिकाणी विचारात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन तयार करणं गरजेचं असतं. नेक्स्ट त्या ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजेच प्लॅन्ट लोकेशन अँड प्लॅन्ट लेआउट. म्हणजे त्या ठिकाणी प्लॅन्ट लोकेशन आणि प्लॅन्ट लेआउट कशा पद्धतीने असलं पाहिजे त्याविषयीची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला दिली आहेत. म्हणजे आपलं प्रोडक्शन प्लॅन्ट आहे त्याचं प्लॅन्ट लेआउट कशा पद्धतीने असले पाहिजे, त्याचं लोकेशन कुठे असलं पाहिजे याविषयीची इन्फॉर्मेशन ही या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.